सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। सर्व अच्युत गुत्री यांना सादर दंडवत प्रणाम। आचार्य श्री भास्कर भट्ट ओरीकर प्रतिष्ठान या यूट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। बंधूंनो, आज आपण ज्या विषयावर चिंतन करणार आहोत तो विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हा विषय प्रत्येकालाच लागू होणारा पण आहे। मग तुम्ही असा की मी असो किंवा या भूतलावर विद्यमान असलेले संपूर्ण जीवजात असो, मग तो जीव कोण्याही देहात असो, हा विषय आपल्या सर्वांचाच आहे। आपण ज्या लीळेवर चिंतन करणार आहोत ती लीळा डोमेग्राम येथे घडलेली आहे। डोमेग्रामचे एक अनन्यसाधारण असे महत्त्व या ईश्वर मार्गामध्ये आलेले आहे। त्याचे कारणही अनेक आहेत। म्हणजे स्वामींचे वास्तव्य अनेक महिने इथे होते, महत्त्वपूर्ण प्रसंग, महत्त्वपूर्ण लीळा, इतकंच नव्हे तर अनेक महत्त्वपूर्ण तत्वसिद्धांत, अनेक दृष्टांत, अनेक वचने याच डोमेग्राम येथे सर्वज्ञांनी निरूपण केलेले आहे। आमच्या स्वामींची आणि मायमभट्टाची प्रथम भेट सुद्धा याच डोमेग्राम येथे संपन्न झालेली आहे आणि अशा विविध महत्त्वपूर्ण प्रसंगांनी संपन्न व समृद्ध असलेली ही नगरी म्हणजे डोमेग्राम। आणि म्हणून तर परमार्गामध्ये असं बोललं जातं की कवनी ठाई काही विशेष, कवनी ठाई काही विशेष, अवघे विशेष ते डोमेग्रामी। आणि अशा या परमपवित्र नगरी एक प्रसंग घडतो आणि त्या प्रसंगावरून आमचे सर्वज्ञ भट्टोवासाप्रती कर्मज्ञान निरूपण करतात। कर्मज्ञान म्हणजे कर्म कसे असतात। गोपालकृष्ण परमात्मा हे गीतेत म्हणतात की कर्मनो गहना गती, म्हणजे जीवाच्या कर्माची गती अत्यंत गहन आहे। केले कर्म झाले त्याची भोगा आले, आपण जे कर्म केले आहे तेच आपल्या पुढे भोग रूपाने उभे राहतात। आणि या प्रस्तुत देहात जे आपण कर्म करू त्याचा सुद्धा हिशोब आपल्याला द्यावा लागणार आहे। प्रसंगी ही लीळा, त्या लीळेतील दृष्टांत अतिशय सुंदर व बोधपर आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू शनस्त्रीच्या परिसराकडे विहरणासाठी विजय करतात। समवेत भक्ती मंडळी आहे। सर्वज्ञांना यमराज अर्जुनातळी आसन झालेलं आहे। भगवंत त्या आसनावर त्या वृक्षाखाली विराजमान झालेले आहेत। त्या गावामध्ये एक वसो होता। वसो म्हणजे आपण त्याला सोडून दिलेला बैल असेही म्हणू शकतो, ज्याला आपल्याकडं कठाळ्या हा शब्द सुद्धा वापरतात, तशातलाच हा प्रकार। आणि तो बैल काय करत होता की गावातील जी शेतातील पिकं आहे त्या पिकाची नासधूस करत होता आणि बऱ्याच दिवसापासून हा प्रकार सुरू होता। बरं, याचा त्रास संपूर्ण गावाला होत होता आणि त्यामुळे सर्वच शेतकरी वर्ग या त्रासाला कंटाळलेला होता। आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की शेतकरी आपल्या पिकाची निगा, काळजी, त्याचं संरक्षण अत्यंत काळजीपूर्वक करत असतात। म्हणजे आपल्या रक्ताचं पाणी करून तो शेतकरी शेतीमध्ये अपार कष्ट करत असतो आणि एवढे कष्ट करून पिकवलेले पीक तो बैल नासधूस करत असतो। यामुळे जे तेथील सर्वच शेतकरी कंटाळून यावर उपाय शोधतात आणि ठरवतात की याला आपण सगळे मिळून धरू आणि त्याच्या म्हणजे चारी पाय त्याचे बांधून टाकू। आणि ते चार पाय एकमेकाला अशा पद्धतीने बांधले की त्या बैलाने कितीही चालण्याचा प्रयत्न केला तरी तो जास्तीत जास्त 2-3 इंच पाय हलला पाहिजेत किंवा तो पुढे सरकला पाहिजे, अशा पद्धतीनं त्याला बांधून टाकले। यामुळे आता असं झालं की बैलाचे अन्नपाणी बंद झाले। 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, आता 3रा दिवस उजडला। तो बैल पाण्याच्या दिशेनं जात होता,
त्याची अवस्था जी आहे ती अत्यंत बिकट आणि दयनीय होत चालली होती. आणि त्या दिवशी भक्तिजन त्या परिसरात जात असताना त्यांचे लक्ष त्या बैलाकडे जाते आणि भक्तजनाला त्यांची वाईट परिस्थिती, या बैलाची वाईट परिस्थिती पाहून त्याला त्या बैलाची कीव येते. आणि सर्वज्ञांना भक्तिजन म्हणतात की हा म्हणजे बिचारा बैल आणि याचे पाय बांधले आणि तो किती बेजार आहे, त्याला अन्न नाही, त्याला पाणी नाही, आणि याला आम्ही मोकळे करावे का, म्हणजे याचे बांधलेले पाय सोडावे का, अशी विनंती भक्तिजन आमच्या सर्वज्ञांना करतात. पण आमचे गोसावी ती भक्तिजनांच्या विनंतीचा स्वीकार करत नाहीत. स्वीकार करत नाहीत म्हणजे त्यांना होई म्हणत नाहीत आणि नकारही देत नाहीत. भक्तिजन पुन्हा विनंती करतात की जी बिचारा बैल किती बेजार आहे आणि त्याच्या पायातून म्हणजे रक्त पण येत आहे. बैलाच्या पायाला जी दोरी आवळून बांधलेली होती ती दोरी आतमध्ये फसत चालली होती, म्हणजे बैलाच्या पायाच्या मासामध्ये. त्यामुळे तिथे जखम बी झालेली आहे, रक्तस्राव पण सुरू आहे. आणि ही सर्व परिस्थिती पाहून भक्तजनाला पुन्हा पुन्हा त्या बैलाबद्दल कीव येत होती, त्याच्यावर दया उत्पन्न होत होती. आणि आता जर याला सोडलं नाही तर याचा मृत्यूही होईल, असं ते भक्तिजन आमच्या सर्वज्ञांना म्हणतात. मग त्या भक्तिजनांनी पुन्हा पुन्हा विनंती केल्यावर मग भगवंत त्यांना म्हणतात की तुम्हाला हा सोडू देईल का. म्हणजे आपल्याला माहित आहे की कोणताही पशु असो, त्याच्या आजारावर काही उपचार करायचा असेल तर त्याला व्यवस्थितच बांधूनच केला जातो, कारण की जो उपचार करणारा आहे त्यालाच तो पशु इजा पोहोचू शकतो, मारू शकतो, म्हणजे दुखापत करू शकतो. म्हणून सर्वज्ञ त्यांना म्हणतात की या बैलाला मग इथे न त्याला ती दोरी न कापता हा तिचा जवळ पाण्यात पोहोचल आणि तिथे गेल्यावर ती दोरी तुम्ही सोडा. मग आता परवानगी तर भेटली सोडायची, आता सोडायचं तर ठरवलं. मग आचार्य भक्तिजनाला म्हणतात की तुम्ही सर्वजण बैलाला धरा, मी ती दोरी खंडतो म्हणजे ती कापून टाकतो किंवा कट करतो, नाही तर मी एकटा त्या बैलाला धरतो, तुम्ही सर्वजण मिळून ती दोरी कापा. यापैकी म्हणजे काय करायचंय हे तुम्हीच ठरवा. म्हणजे आचार्य असं भक्तिजनांना म्हणतात. यावर भक्तिजन आचार्यांना असं म्हणतात की तुम्ही बैलाला धरा एकटे आणि आम्ही ती सगळी दोरी कापतो. आणि मग ठरल्याप्रमाणे आचार्यांनी त्या बैलाला धरावं एकट्याने आणि बाकीच्यांनी ती दोरी कट करावी असं ठरलं. मग ती दोरी कट करण्यासाठी पोफळ फोडणा घेतला जातो. पोफळ फोडणा म्हणजे आपला अडकित्ता. मग भट्टोबासांनी एकट्याने त्या बैलाला व्यवस्थित धरले. म्हणजे चरित्रामध्ये असा शब्द येतो की मग भट्टी घोणारुनी धरिला, म्हणजे एका विशिष्ट पद्धतीनं त्या बैलाच्या नाकात बोट घालून धरणे. आपल्याला माहित आहे की बैलाला व्यसन असते आणि त्या व्यसनेद्वारे त्यावर नियंत्रण मिळवता येते. आणि अशाच पद्धतीनं आचार्याने त्याला व्यवस्थित धरल्यानंतर भक्तिजन ते दोरी कट करू लागले किंवा कापू लागले. ते कट करत असताना, कापत असताना त्या मासामध्ये रुतलेल्या होत्या दोऱ्या आणि त्यामुळे तिथून रक्त येऊ लागले आणि ते रक्त पाण्यामध्ये मिसळून पाण्यासोबत ते वाहत होते. बरेच रक्त त्या पाण्याबरोबर वाहत होते. ती दोरी कट झाल्यावर भक्तिजन सर्वज्ञाकडे येतात आणि म्हणतात की जी हा म्हणजे गरीब बैल होता, हा अन्न पाण्या वाचून हा मेला असता, आम्ही जर याला सोडले नसते तर हा निश्चितच गतप्राण झाला असता आणि हा बिचारा गरीब बैल आहे. म्हणजे यावर सर्वज्ञ भक्तिजनांना निरूपण करतात. स्वामी म्हणतात की याचे पूर्वील कर्म तुम्हाला माहीत नाही म्हणून तुम्हाला याची कीव आली, त्याचं दुःख पाहून तुम्हाला सहाय्य करायचा भाव उत्पन्न झाला.
जर तुम्हाला याचे पूर्वील कर्म माहीत असते तर तुम्हाला कीव उत्पन्न झाली नसती. भगवंत सर्व जाण आहे. आपण प्रत्येक जन्मात काय केले आहे, किती सत्कर्म केले आहेत, किती वाईट कर्म केले आहेत, याचा सर्व हिशोब भगवंताकडे आहे. या बैलाने सुद्धा मागील जन्मामध्ये म्हणजे मनुष्य देहामध्ये असताना जे कर्म केले आहेत, तो कसा वागला आहे, त्यांनी कसा अधर्म आचरला आहे, त्यांनी कशा अनितीचं वर्णन कसं केले आहे, हे सर्व जर आपल्याला माहीत असते तर आपल्याला सुद्धा त्याची कीव उत्पन्न झाली नसती किंवा होणार नाही. आणि यावर भगवंत भक्तिजनाला माळेकराचा दृष्टांत निरूपण करतात. म्हणजे एक जो शेतकरी आहे, जो आपल्या शेताची राखण करणारा जो माळेकार आहे, त्याचा एक दृष्टांत निरूपण करतात. तो शेतकरी त्याच्या शेतामध्ये त्या माळ्यावर उभा असतो. म्हणजे रखवालासाठी आपण पाहतो ना, शेताच्या मध्यभागी किंवा असं उंच करून तिथून काही जे पशुपक्षी म्हणजे अन्न ते कण धान्य खाऊ नये म्हणून जी व्यवस्था केली असते, अशा पद्धतीने तो त्या तिथं उंच माळ्यावर उभा असतो. आणि त्याच्या शेताला खेटून एक लवणासारखा एक प्रकार असतो, त्याला आपण म्हणजे चारीसारखा प्रकार असा असतो तो लवणाचा. आणि त्या लवणामध्ये एक चोर लपून बसायचा. आणि मग तो चोर तिथून जाणारे जे काही येणारे जाणारे जे काही लोक असतील त्यांची तो लुटमार करायचा. आणि मग तो माणूस कोणी पण असो, म्हणजे शेतकरी असो, व्यापारी असो, संन्यासी असो, ब्राह्मण असो, कोणी असो, प्रत्येकाला तो हाणामारी करत लुटत असायचा. आणि हे सर्व तो शेतकरी म्हणजे तो माळेकार त्या चोराचे सर्व कर्म तिथून पाहत असायचा. आणि अशा पद्धतीने त्याचा त्रास अनेक लोकांना झाला. आणि एके दिवशी तो चोर राजाला सापडतो, म्हणजे त्याला पकडल्या जाते. आणि मग त्याला राजा शिक्षा म्हणजे दंड देण्याचं ठरवतो. आणि त्या चोराला खैरी जुंपवायची शिक्षा देण्याचं ठरतं. आता हे खैरी जुंपवाया म्हणजे खैरी जुंपणे म्हणजे त्या चोराच्या पायाला दोरी बांधून ते बैलाकडून त्याला फरफडत नेणे, अशा पद्धतीनं त्याला ती शिक्षा ठरल्या जाते. आणि मग ती शिक्षा पाहण्यासाठी त्या गावातील सर्वच लोक जमा झालेले आहेत. आणि त्या चोराला पाहून जमले लोक आपसात असं म्हणू लागले की हा किती गरीब दिसतो, म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरून. आणि त्याची शरीरयष्टी चांगली आहे, रंगही त्याचा चांगला गोरा आहे, आणि तब्येती त्याची धारे दाखूट आहे, म्हणजे शरीरयष्टीची त्याची तीही चांगली आहे. आणि खरं तर किती सुंदर आहे हा, म्हणजे एखाद्या राणीचा पुत्र असावा असा हा दिसत आहे. आणि इतकी कठोर शिक्षा राजा म्हणजे कशामुळे याला देत असेल, यापेक्षा याच्याकडून जर काही थोडी बहुत चूक झाली असेल तर राजानं ते क्षमा करावं किंवा अल्पसा कोणता तरी एक दंड द्यावा, असं ही लोक आपसापसात चर्चा करत होती. म्हणजे त्याच्या चेहऱ्याकडे पाहून, त्याच्या तब्येतीकडे पाहून लोक त्याच्याबद्दल असं बोलत होते. आणि ही चर्चा चालू असताना माळेकार जो होता तो पण आता तिथं पोहोचलेला होता. त्या चोराला पाहिल्याबरोबर त्या माळेकाराने ओळखलं की हाच तो चोर आहे, जो आपल्या शेताच्या लवणामध्ये दबा धरून बसायचा आणि येणार जाणारा मग तो कोणी का असं त्याची लुटमार करायचा, त्यांना मारायचा. आणि त्या चोराचे ते क्रूर कर्म माळेकरांनी स्वतः पाहिले होते. आणि मग ती चर्चा त्या माळेकरांनी आपापसात होत असलेली ते ऐकून तो माळेकर त्या लोकांना म्हणतो, उपस्थित असलेल्या, तुम्हाला काही माहित नाही याने कोणते कर्म केले आहे, तुम्ही फक्त याच्या चेहऱ्यावर आणि शरीराकडे पाहून हे बोलत आहात. मी याचे ते पापरूप कर्म पाहिलेले आहे, मला ते सर्व माहिती आहे, त्यामुळे मला याची कीव उत्पन्न होत नाही. या उलट तो माळेकर असं म्हणतो की याला तर अशी शिक्षा द्यायला पाहिजे की याचे खांड खांड करावे, आणि त्याचे खांड पण असे करावे की लांब खांड आहे ते मोहरी एवढं बारीक करावे, इतका हा पापी आहे. सांगायचं तात्पर्य बंधूंनो, आपल्याला फक्त प्रस्तुत काळातीलच कर्माचे ज्ञान आहे, मात्र परमेश्वराला आपले म्हणजे जीवाच्या अनंत जन्माचे अनंत कर्माचे ज्ञान आहे.
कुठं कुठं आपल्याला असं आढळून येत असतं की एखादी व्यक्ती म्हणजे देवधर्म उत्तम प्रकारे करते, सर्व नियमाचं उत्तम प्रकारे आचरण करते, आणि असं असताना त्या व्यक्तीला अनेक अडचणी येतात, काही संकष्ट येतात, काही दुःखही प्राप्त होते. आणि या उलट अशी व्यक्ती आपल्याला आढळून येते की देवधर्म करत नाहीत, सत्कर्म करत नाहीत, नियम पाळत नाहीत, आणि त्यांना काही अडचण नाही, संकष्ट नाही आणि दुःखही नाही. हे दोन्ही प्रकार आपल्याला दिसतात, आणि आपण त्यांच्या चालू कर्मानुसार त्याचं मूल्यमापन करायचा प्रयत्न करत असतो, किंवा हा काहीच करत नाही तरी हा सुखी आहे, आणि हा सर्व काही करतो आणि हा दुःखी आहे. पण बंधूंनो, हा सर्व खेळ आपल्या कर्माचा आहे, आपल्या अर्जकत्वाचा आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की जे पेरले आहे तेच उगवले आहे. म्हणून प्रस्तुत जीवन जगत असताना आपण अधिकाधिक वेळ सत्कार्यामध्ये व्यतीत करायला पाहिजे, देवधर्मामध्ये व्यतीत करायला पाहिजेत, प्रभूच्या नामचिंतनामध्ये व्यतीत करायला पाहिजेत. कारण की तोच एक असा भगवंत समर्थ आहे की आपल्याला सर्व दुःखातून, संकष्टातून, भयापासून रक्षण करणारा आहे, आपली इच्छा मनोकामना पूर्ण करणारा आहे. पूर्णतः आपण त्याला म्हणजे फक्त गरज आहे ती एकनिष्ठतेनं शरण जाणं याची आहे, आणि आपण त्या भगवंताला शरण जायला पाहिजे, तरच आपल्याला या सर्व दुःखातून, संकष्टातून, भयापासून रक्षण करणार आहे. आणि आपण कर्म करत असताना जास्तीत जास्त ते सत्कर्माचं आचरण करावं, कारण की ते सत्कर्मच आपल्याला आपल्या सोबत येणारे आहे, आणि आपल्याला ती सत्कर्माचीच शिदोरी पुढे आपल्याला ती उपयोग येणारी आहे. आणि अशा पद्धतीने भगवंताने त्या बैलाच्या प्रसंगावरून या दृष्टांताचं निरूपण केलेले आहे. ही लीळा डोमेग्राम येथे घडलेली आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण हा प्रसंग आणि आशय आहे. आपण या लीळेचं आपण अल्पशा शब्दात चिंतन करण्याचा प्रयत्न केला आहे. पुन्हा आपण परत आपल्या नव्या विषयासह पुन्हा भेटूया. तोपर्यंत आपल्याला सर्वांना दंडवत प्रणाम.